नमस्कार। आज आपण बनवणार आहोत अक्रोडचा हलवा, म्हणजेच आपल्या अक्रोडचा शिरा बनवणार आहोत। अक्रोड आपण शक्यतो ब्राउनी, बर्फी इत्यादींमध्ये वापरतो, पण आज आपण त्याचा शिरा बनवणार आहोत। कसा बनवणार ते पाहूयात आता। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे अक्रोड, खवा, तूप, दूध, मिल्क पावडर। आता आपण सगळ्यात पहिले मी इथे 200 ग्रॅम अक्रोड घेतले आहेत, त्याची आपण पावडर बनवून घेणार आहोत। अक्रोडची छान अशी पावडर बनवून झालेली आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवणार आहे। तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। आता सर्वात प्रथम आपण तूप टाकून घेणार आहोत। वन फोर्थ कप तूप टाकून घेतलेला आहे मी। आता तूप आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। यात आपण जे अक्रोडची पावडर केली आहे ती टाकून घेणार आहोत। तीन ते 4 मिनिटं हे आपण छान भाजून घेणार आहोत। बारीक गॅसवरच म्हणजे मंद आचेवरच आपण भाजून घेणार आहोत ही पावडर अक्रोडची। बऱ्यापैकी आपले अक्रोड भाजत आलेले आहेत। बऱ्यापैकी आपल्या अक्रोडच्या पावडरचा रंग बदलत आहे। बऱ्यापैकी आपली अक्रोडची पावडर भाजलेली आहे। आता यामध्ये आपण वन टेबलस्पून मिल्क पावडर टाकणार आहोत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत खवा। हा मी किसून घेतलेला आहे, साधारणतः 125 ग्रॅम म्हणजे आतपाव खवा घेतलेला आहे इथे मी। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। हलवून झाल्यानंतर यामध्ये मी आता दूध टाकून घेणार आहे, 1 कप आणि अर्धा कप। 1.5 कप असे दूध घालणार आहे, हे अर्धा कप। आता ह्या मिश्रणाला छान उकळी येऊन द्यायचे, छान असे एकजीव करून घ्यायचे। त्याला छान आता आपण उकळून देणार आहोत। छान अशी उकळी आलेली आहे आपल्या मिश्रणाला। आता हे असंच आपण उकळून देणार आहोत। हे अर्ध होईपर्यंत ह्याला उकळूनच द्यायचंय। थोडं आपलं मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। यात मी आता साखर घालून घेणार आहे, अर्धा कप साखर घेतली आहे मी इथे। आता छान असंच हे भाजून देणार आहोत आपण 7 ते 8 मिनिटं, पूर्ण घट्ट होऊन देणार आहोत त्याला। आता आपला हा हलवा बऱ्यापैकी होत आलेला आहे। आता अजून एक 5-10 मिनिटं आपण ह्याला होऊन देणार आहोत। बऱ्यापैकी आपल्या अक्रोडचा हलवा हा तयार झालेला आहे। त्याच्यात मी आता 1 टीस्पून इलायची पावडर घालून देत आहे आणि हलवून गॅस बंद करणार आहे। इलायची पावडर छान आपले मिक्स झालेली आहे। आता मी गॅस बंद करून बाउलमध्ये काढून घेणार आहे। आपला हा अक्रोडचा हलवा बनवून तयार आहे। याच्यावर मी गार्निशिंगसाठी थोडे पिस्ता टाकणार आहे। अक्रोडचा हलवा आपला तयार झालेला आहे। हलवा कसा वाटतो हे रेसिपी बनवून नक्की कमेंट करून सांगा। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।